नमस्कार मंडळी, 23 नोव्हेंबरचा म्हणजेच आजचा ठरलं तर मगचा फ्रेश एपिसोड आज आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी सगळ्यांना हॅपी संडे. तर पाहूया आजच्या भागात काय काय झालं. तर आता इथे सुरुवातीला कालचंच थोडंसं दाखवलेलं आहे की अर्जुन आणि सायली दोघं एकमेकांशी बोलत असतात आणि हे सगळं प्रियाने ऐकलेलं असतं. तर अर्जुन म्हणत असतो की सायली, आपण एक काम करूया, आपण त्याच बाईकडे जाऊया जिच्याकडे सदा आणि मैनाने स्वतःच्या मुलीला पाठवलं होतं. सायली म्हणते, हो त्या बाईशी तर बोलायलाच हवं, आपण उद्या सकाळी जाऊयात का? नाही, नंतर तुम्ही ऑफिसला गेलात की विसरून जाणार. अर्जुन म्हणतो, नाही विसरणार, पण पहिल्यांदा आपण त्या बाईकडेच जाऊया आणि नंतर मी ऑफिसला जाईल. आता हे सगळं तर प्रियाने दाराआडून ऐकलेलं असतं. अर्जुन सायलीचा दरवाजा बंद असतो आणि ही दारात उभारून सगळं ऐकत असते आणि त्याच वेळेला ती ठरवते की एक प्लॅन करायचा. आता आपल्याला इथे थोडासा प्लॅन दाखवलेला आहे. आता ही तन्वी सदाशिव आणि मैनाच्या घरी जात असते आणि आता तिथे गेल्यानंतर मैनावती आणि सदाशिव हे दोघंजणी बसलेले असतात. लगेच तन्वीला बघून मैनावती म्हणते, ए तन्वी, कशाला आलीस ग तू इथे? त्या सुभेदारांच्या घरात आमच्यासमोर आगावपणा करायचीस तर तो काही कमी होता का? म्हणून इथं आमच्या जखमेवरती मीठ चोळायला आली असती. चल निघ इथून. आणि सदाशिव म्हणतो, अगं माझ्या बायकोनं काय सांगितलं ते ऐकायला येत नाही का? चल निघ ना. तर प्रिया म्हणते, स्वतःच्या सख्ख्या मुलीला कुणी असं घराच्या बाहेर काढतं? सदाशिव म्हणतो, सख्खी मुलगी कोणाची आणि कोण? प्रिया म्हणते, मी तुमची सख्खी मुलगी आहे, जिला तुम्ही एका बाईला देऊन टाकली होती. आता हे सगळं सदाशिव आणि मैनावतीला खरं वाटत नाही. प्रिया पुढे म्हणते, आणि ज्या पैशानं तुम्ही तुमचं दुकान उभं केलं होतं ना मुलगी विकून, तीच मी बबली लोखंडे. त्यावर मैनावती म्हणते, ए तन्वे, आमच्या गळ्यात पडू नकोस हां, उगाचच मी तुला सांगून ठेवते. प्रिया म्हणते, मी कशाला तुमच्या गळ्यात पडू? मीच बबली आहे. सायली जी बबली वाटत होती ती बबली नाही आहे, ती तन्वी आहे. म्हणजे सगळ्यांसाठी जरी मी तन्वी असेल ना, तर खरी तन्वी ती आहे आणि मी बबली आहे. म्हणजे रविराजची खरी तन्वी ही सायली आहे आणि मी बबली आहे. म्हणजे जिला तुम्ही देऊन टाकलं होतं ना विकायला, तर ती बबली मी आहे. म्हणजे आणि हे सगळं समजावून सांगण्याचा प्रयत्न करते, पण त्यांच्यात काही कळत नाही, डोक्यावरून जातं. हे सगळं लक्षात घेऊन बबली म्हणते, म्हणजेच की तन्वी म्हणते, प्रिया म्हणते की हे सगळं विसरून जा तुम्ही, कारण हे तुमचं सगळं डोक्यावरून वरती निघून जाणार आहे. हे सगळं सोडून द्या. आता इथून पुढं मी काय सांगते ना, तुम्ही तेच लक्षात ठेवा की मी तुमचा फायदा करून देऊ शकते. त्यावर म्हणते काय उपयोग? तर लगेचच प्रिया म्हणते, मी कोणाची सून आहे ते लक्षात आहे ना तुमच्या? सदाशिव म्हणतो, हो चांगलं लक्षात आहे, आणि त्या घरात तुला कोणी भीक पण घालत नाही हेही माहिती आहे ना तुला. आले मोठे हे असं करून तो चहा बिस्किट खात असतो. त्यावरती लगेच प्रिया म्हणते, माझ्या नवऱ्याकडे इतका पैसा आहे ना की जो पैसा आजपर्यंत तुम्ही बघितला सुद्धा नसेल, आणि तो पैसा मी तुमच्या खिशात घालू शकते. आता आहे की नाही फायदा? आता लगेचच सदाशिव आणि मैनावती बघतच बसतात. मग मैनावती लगी म्हणते, उठते आणि म्हणते, हो मग दे पैसे चल. तर प्रिया म्हणते, हो असाच देऊ, मग तुम्ही काय करणार माझ्यासाठी? सदाशिव पण उठून म्हणतो, अगं काय करणार म्हणजे तू जे सांगशील ते काय पण करायला मी तयार होणार तुझ्यासाठी. काय ग मैना म्हणते, हो. प्रिया म्हणते, मग आता एकच नाव लक्षात ठेवायचं. महिपत शिकरे. अर्जुन सायली जेव्हा माझ्या फोटोबद्दल इथे विचारायला येतील तेव्हा त्यांना सांगायचं की आम्हाला फक्त 4च मुली आहेत म्हणून, बबली आमची मुलगीच नाही आहे म्हणून, आणि हे सगळं करायला तुम्हाला महिपत शिकरे यांनी सांगितलं, हेच लक्षात ठेवायचं. त्यावर सदाशिव म्हणतं, हा लक्षात आहे. कोण महिपत शिकरे? प्रिया म्हणते, तुम्हाला काय करायचं कोणी असेल महिपत शिकरे? मैनावती सांगत असते, हां पण हे सगळं केल्यावर तू आम्हाला तुझ्या त्या नवऱ्याचे एवढे मोठे जे पैसे आहेत ते. तोपर्यंत प्रिया हातात पैशाचं मोठं बंडल काढते आणि प्रिया म्हणत असते की सांगितलेलं काम करायचं. काय आहे ना की तुमच्याकडून एक जरी चूक झाली ना तरी अर्जुन तुम्हाला जेलमध्ये टाकेल, आणि मी रविराजची नाही तुमची मुलगी आहे हे जर का कळालं तर मला घराबाहेर काढेल. मग काय होईल? म्हणजे काय तर तुमच्या हाताला काहीच लागणार नाही असे पैसे त्यांच्या हातात देते आणि मागे खेचून घेते. आणि पुढे म्हणते, मी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे, तेव्हा या कोंबडीला मारण्याचा विचारही करायचा नाही. लगी मैनावती तिच्या हातातले पैसे घेते आणि म्हणते की अगं नाही ग पोरी नाही. तर सदाशिव म्हणतो, नाही ग बबले नाही, फक्त आम्हाला पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तेवढे पैसे देत राहशील ना? प्रिया म्हणते, हो
तर मैनावती म्हणते, आणि बबले खरं सांगू का, तो आमच्यासाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी नाही आहे, अख्खी सोन्याची कोंबडीच आहे म्हणून तिच्या गालाला हात लावते. तर लगे प्रिया म्हणते, बाजूला व्हा, सरडासुद्धा एवढ्या पटकन रंग बदलत नाही. तर सदाशिव म्हणतो बरोबर, आणि इथेच हा सीन संपतो. आणि हे सगळं प्रियाला अगोदरच केलेलं आहे हे प्रियाला आठवत असतं. आणि प्रिया आता म्हणत असते की महिपतला काय वाटलं की तो आधी सगळं काही करून नामानिराळा झालाय, असं नाही, माझे जन्मदाते कधी नव्हे, ते माझ्या उपयोगाला पडले आहेत म्हणून. आता महिपतला वाटत असेल, पण महिपत आता मस्त अडकेल. नशीब हे दोघे लोखंडेंकडे जाणार आहेत हे मला आधीच कळालं, म्हणजे सायली अर्जुन लोखंडेंकडे जाणार आहेत हे प्रियाला आधीच कळलेलं असतं. आता दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली असते आणि आता इथे सगळे डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. अर्जुन सायली तिथे येतात आणि सायली म्हणते, आई तुम्ही बसा ना, मी वाढते. कल्पनाताई म्हणतात, अगं तूच बस, तुम्हाला जायचं ना कुठे, मी वाढते. तर विमल म्हणते, नाश्ता तयार आहे. आता लगेचच कल्पनाताई नाश्ता वाढत असतात अर्जुनला आणि सायलीला की खा बाबा, आता त्यांना बाहेर जायचे म्हणून. अर्जुन म्हणतो, मम्मा काल तुझे इतके मिस कॉल होते आणि जेव्हा मी तुला कॉल बॅक केला त्यावेळेस तू म्हणते की ओके सगळं, पण काय झालं, काय होतं? त्यावर पूर्णाजी म्हणतात, अरे अस्मिताबाईंनी काल एवढा गोंधळच घालून ठेवला होता. अर्जुन म्हणतो, गोंधळ? हो. कल्पनाताई म्हणतात, अरे काल म्हणे तिला पनवेलमध्ये सचिन दिसला आणि तो सुद्धा एका दुसऱ्याच मुलीच्या सोबत. अर्जुन म्हणतो, अगं हे असं कसं काय? त्यानंतर आपल्याला इथे म्युझिकली दाखवलेला आहे. काल जो प्रकार घडला तो सगळा कल्पनाताई आणि पूर्णाजी मिळून अर्जुन आणि सायलीला सांगत असतात. आता तेवढ्यातच सायलीच्या मोबाईलवरती प्रतिमात्यांचा फोन येतो. कल्पनाताई म्हणतात, स्पीकरवर टाक ना फोन. आणि सायली म्हणते, बोला प्रतिमात्या, पूर्णाजी आणि आईसुद्धा इथे आहेत. पूर्णाजी म्हणतात, कशी आहेस ग प्रतिमा? प्रतिमात्या म्हणतात, मी आता ठीक आहे. कालपासून आहे ना जरा मला अस्वस्थ वाटत होतं, म्हणून वाटलं की देवी आईच्या दर्शनाला जाऊन यावं म्हणून. आता इथं सगळं आनंदाचं वातावरण दाखवलेलं आहे. पुढे प्रतिमात्या म्हणतात की आत्ता मला आठवतंय की मी दरवर्षी दिवाळीनंतर अशीच देवी आईच्या दर्शनाला जात होते. हो ना? त्यावर लगेच पूर्णाजीला आनंद होता आणि त्या म्हणतात, हो ग हो. सगळेच खुश असतात. आणि पुढे म्हणतात पूर्णाजी की मग यावर्षी सुद्धा जाणार आहेस ना? तोपर्यंत प्रतिमात्या म्हणतात, हो आजच जाणार आहे असं म्हणते. आणि त्याच्यानंतर ते म्हणतात की सायली तुला माझ्याबरोबर देवी आईच्या मंदिरात यायला जमेल का गं? सायली म्हणते, हो हो नक्की येईन मी प्रतिमात्या, मी तुमच्याकडे येते, मग आपण दोघी मिळून जाऊयात. तर प्रतिमात्या म्हणतात, हो चालेल, मी आता पटकन तयार होते, तू ये. आणि बाय म्हणून फोन ठेवला जातो. आता याच्यानंतर कल्पनाताई म्हणतात, अरे पण तुमच्या दोघांना कुठेतरी बाहेर जायचं होतं ना? अर्जुन म्हणतो, इट्स ओके मामा, मी एकटा निघून जाईन. की हिला जाऊ दे प्रतिमात्याकडे, फॅमिली कम्स फर्स्ट राईट. आणि याच्यानंतर सायली म्हणत असते की हो तिथे काय काय होतंय ते मला सगळं नक्की कळवा. अर्जुन म्हणतो, ऑफकोर्स मी कळवतो. आणि आता उपमा खाऊ का असं म्हणून तो नाश्ता करायला लागतो. आता इथेच दुसरा सीन दाखवलेला आहे समीरा आणि महिपतचा. समीरा एकटीच अस्वस्थ असते आणि म्हणत असते की कंटाळा आलाय मला या सगळ्याचा ना, खूप कंटाळा आलाय, सततचं टेन्शन, सततची डोकेदुखी, यांना काय हो हे. मग तो सचिन जो आहे तो अर्जुन सुभेदारच्या बहिणीला लपल्यापासून आहे ना मला सगळं काही माझ्या हातातून निसटल्यासारखंच का वाटतंय. तर महिपत म्हणतो, असं कसं काय निसटल, इथं तुझा बाप जिवंत आहे ना अजून. लगेच समीरा वळून रागाने म्हणते, पण जगातल्या सगळ्याच गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नाही येतो अण्णा, नाहीतर असं तोंड लपून जगण्याची वेळच आली नसती हो मला. एकतर कधी एकदा त्या सचिन बरोबर US जायला मिळेल याची स्वप्न बघत होते मी, पण या सगळ्यामध्ये त्याच्यावरचा कॉन्फिडन्स जाऊन कसं चालेल हो अण्णा. महिपत म्हणत असतो की सगळं ठीक होणार पोरी, कशाला टेन्शन घेतेस तू, हे दिवस पण जातील, वाईट काळ जास्त काळ टिकत राहत नाही असं महिपत म्हणतो. आणि तेवढंच हेच वाक्य एकदम समीरला क्लिक होतं आणि ते म्हणते, काय म्हणालात अण्णा तुम्ही, काय म्हणालात? आणि तिला त्या गुरुजींचं वाक्य आवडतं की तो आता अंधारात आहे, हे दिवस निघून जातील, वाईट काळ टिकत नाही. आणि लगेच समीरा म्हणते की अण्णा हेच वाक्य काल तो माणूस म्हणाला होता. महिपत म्हणतो, कुठला माणूस? त्यावरती लगेच समीरा त्याच्याजवळ येऊन बसते आणि म्हणते, काल मी वॉकला गेले होते त्यावेळेस एक विचित्रच माणूस मला भेटला आणि तो म्हणाला की तिथे काय काय बोला, हे सगळं समीरा आठवते आणि महिपतला सांगते. म्हणजे मी जवळच्याच माणसासोबत म्हणजे सचिन बरोबर या पूजेला बसले तर सगळं काही सॉल्व्ह होऊन जाईल का हो? तर महिपत म्हणतो, तू कधीपासून या अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला लागलीस? त्यावेळेस समीरा म्हणते, प्रेम तुम्हाला कुठल्याही गोष्टींवरती विश्वास ठेवायला ना भाग पडतो अण्णा.
आता इथे दाखवलेला आहे दुसरा सीनमध्ये दाखवलेला आहे की अर्जुन आणि सायली बाहेर म्हणजे अर्जुन बाहेर चाललेला असतो आणि सायली त्याला सोडायला बाहेरपर्यंत जात असते आणि सायली म्हणत असते की मला ना तुमच्याबरोबर यायला आवडलं असतं, पण प्रतिमात्यांचं मन नाही ना मोडता येत. त्यामुळं खरं सांगू का, आपण इतकं काही महत्त्वाचं शोधत असताना देवी आईच्या दर्शनाचा योग आलाय ना, मला हा शुभशकुन वाटतोय. त्यावरती अर्जुन म्हणत असतो, हे शुभशकुन वगैरे मला माहीत नाही, पण तुला प्रतिमात्यासोबत मंदिरात जायला हवं एवढं मात्र कळते. आणि मी त्या बाईला भेटायला जातो ना, आपलं काम काही थांबणार नाही. त्या सदाने महिपतचं नाव घेतलं 1 मिनिट आणि पुन्हा ते दोघंही घराच्या आसपास बघायला लागतात. आणि पुढे अर्जुन म्हणतो की या विषयावरती आपण इथं बोलायलाच नको, कारण काय आहे ना की घरात तर महिपतचं नावसुद्धा घ्यायला नको. या घरामध्ये साक्षी जरी जिवंत नसली तरी आपल्या घरामध्ये तिची मैत्रीण अजून आहे आणि मला का अजून असं वाटते की ती अजूनही महिपतच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे म्हणून. आता अर्जुनला असा प्रश्न पडतो. त्यानंतर सायली म्हणते की तिच्याशी कोणी बोलत जरी नसलं ना तरी ती हॉलमध्ये बसून सगळ्यांचं बोलणं ऐकत असते. तिच्या त्या टवकारलेल्या कानांना आपला प्लॅन ऐकायलाच नको. अर्जुन म्हणतो, बरं तूही घरामध्ये अलर्ट राहा आणि आपण कसली चौकशी करतो हे घरात कोणालाही कळता कामा नये. त्यामुळे त्या बाईशी मी बोलून झालं की तुला कॉल करतो. सायली म्हणते, मला नक्की करा कॉल, तोपर्यंत माझा जीव थाऱ्यावर राहणार नाही. अर्जुन म्हणतो, हो मी तुला नक्की कॉल करतो, काळजी घे. म्हणून अर्जुन तिथून निघून जातो. आता इकडे साक्षी म्हणत असते, अण्णा मला असं वाटतं ना की आपण ही पूजा करायला हवी. साधी एक पूजा तर आहे आणि अगदीच काही नाही तर पुण्य तरी मिळेल. जर काही या पूजेमुळे माझ्या आयुष्यातल्या पुढच्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होणार असतील तर काय हरकत आहे पूजा करायला. त्याच्यानंतर महिपत लगेच म्हणतो की ठीक आहे आणि तिथून उठतो आणि म्हणतो की हे बघ, तुला पूजा करायची आहे ना, मग तू कर, नक्की पूजा कर. तुझ्या सुखाच्या आड मी काही येत नसतो. आता हे तर तुला माहितीच आहे ना, कर पूजा कर. त्यावेळी साक्षी म्हणते की थँक्यू अण्णा, फक्त एकदा सचिनला कन्व्हिन्स करायला हवं आहे, पण ते सगळं मी करेन डोंट वरी. आणि तोपर्यंत सचिन येतो आणि लगेच म्हणतो, हाय, अरे अण्णा तुम्ही इथे, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तुम्ही कसं काय आणि काय गप्पा चालल्यात, काय जर गप्पा चालल्यात मामा आणि भाचीच्या. महिपत म्हणतो, ते पूजेबद्दल बोलत होतो. महिपत म्हणतो, ते समीरा सांगेल तुला काय आहे ते, मला जरा काम आहे, मी इथून निघतो. असं म्हणून महिपत तिथून निघून जातो. त्याच्यानंतर लगेचच साक्षी म्हणत असते की सचिन मला ना तुझ्याशी बोलायचं आहे, ऐक ना, अण्णांना एक पूजा करायची आहे. आणि खूपच विश्वास आहे रे त्यांचा या सगळ्या गोष्टींवरती. देव भोळेत माझे अण्णा, कसलं खोटं बोलते ना, देव भोळेत माझे अण्णा असं साक्षी म्हणत असते. त्याच्यावरती सचिन म्हणतो की आपण साक्षीने म्हणलेलं असतं की आपण पूजा करायची. तो म्हणतो की साहेब माझा काय संबंध आहे. त्यावरती लगेच समीरा म्हणते की नाही पूजा अण्णाच करणार आहेत, ही पूजा मोठ्या माणसांनीच करायची असते, पण त्यासोबत लागणारे जे काही 2-4 विधी असतात तर ते आपण दोघांनी करायचे. सचिन म्हणतो, साहेब मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो, पण ही पूजा तर. समीरा म्हणते, पण नाही आणि बिन नाही आहे, मला काही ऐकायचं नाही आहे, आपण दोघांनी ही पूजा अण्णांसोबत मिळून पूजा करायची आणि दॅट्स फायनल. एस आणि एस. सचिन म्हणतो, म्हणजे तू माझं काही ऐकणारच नाही आहेस ना. ओके, ॲज यू विश माय ब्युटिफुल, तू म्हणेल तसंच आपण करू. आणि नंतर आता इथे दुसरा सीन लगेचच दाखवलेला आहे की दुसऱ्या सीनमध्ये रिक्षामध्ये प्रतिमात्या आणि सायली दोघीही मंदिरामध्ये पोहोचलेले असतात. आता तिथंच महिपतसुद्धा पूजा करतोय. प्रतिमात्या म्हणतात, सायली इथे येऊन किती प्रसन्न वाटतंय. सायली म्हणते, वाटणारच, आज दर्शनाचं कारणसुद्धा अगदी खास आहे, तुमची स्मृती परत आली म्हणून देवाईचे आभारच मानायचेत मला. असं म्हणून त्या दोघींनी जणीसुद्धा मंदिरात जातात आणि त्याच मंदिरात सचिन मास्क घालून पूजेला बसलेला असतो. साक्षी म्हणजे समीरा डोक्यावरती पदर घालून चष्मा घालून बसलेली असते आणि महिपत तिथे पूजा करत असतो देवीआईच्या मंदिरामध्ये. आता दुसरा सीन दाखवलेला आहे. अर्जुन त्या बाईच्या घरी जातो आणि तिचा दरवाजा वाजवतो. तेवढ्यात ती बाई घराच्या बाहेर येते, दरवाजा उघडते आणि अर्जुनला बघताच म्हणते की वकील साहेब तुम्ही इथे आलात. आणि पुढे म्हणते की साहेब मला परत जेलात टाकू नका. काय ना की कोर्टानं मला जामीन दिलाय आणि पण रोज मला पोलीस स्टेशनामध्ये जाऊन हजेरी लावावी लागते, मी ते बी करते, आणखीन काय करू सांगा बरं. त्यावर अर्जुन म्हणतो, माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. तर ती बाई म्हणते, मी सगळं सांगायला तयार आहे तुम्हाला, पण मला परत जेलात नका टाकू, तुम्ही आतमध्ये या, आपण घरामध्ये जाऊन सगळं बोलूया. असं म्हणून अर्जुन घरामध्ये जातो. आता पुन्हा इकडे महिपतचा सीन दाखवलेला आहे. महिपत पुन्हा असं पूजा करत असतो. आता हे सगळं म्युझिकली दाखवलेलं आहे आणि तिथे सायली आणि प्रतिमात्या ह्या दोघीजणी येत असतात. आता पुढे नक्कीच काहीतरी विशेष दाखवायचे म्हणून हा इतका म्युझिकल थरार दाखवलेला आहे. तिथे सचिन मास्क घालून बसलेला आहे, समीरा बसली, महिपत पूजा करतोय, अगदी
मनोभावे महिपत पूजा करतो हे सगळं आपल्याला दाखवलेलं आहे दिवाळीच्या मंदिरामध्ये. अर्जुन आता घरामध्ये येतो आणि त्या बाईला विचारतो, बबली लोखंडेच्या चेहऱ्यावरती अशी काही खून होती का जी सहजासहजी ओळखता येईल अगदी मोठी झाल्यावर सुद्धा. फोटो खूप जुना आहे ना तिचा, त्याच्यावरती नीट दिसत नाही म्हणून तुम्हाला विचारतोय. पण अशी एखादी जर का खून असेल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल ना. मग ती बाई म्हणते, पण बबली आता तर तुमची बायको आहे ना आणि तुम्हाला तर सगळं माहितीच असेल की तुम्हाला माहीत नाही आहे का. तर अर्जुन म्हणतो, विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तर द्या मला. तिच्या चेहऱ्यावरती एखादा डाग किंवा अशी एखादी खून असं काही आहे का जी बारकाईने पाहिल्यावरच लक्षात येते अन्यथा कळत नाही. अशी एखादी खून आहे का किंवा होती का, असेल तर मला सांगा. त्यावरती ती बाई विचार करत असते. आता इकडे पुन्हा महिपत आणि इकडे प्रतिमात्याचा सीन दाखवलेला आहे की सायली मनामध्ये विचार करत असते की आता यांना कॉल करू का, मला चैनच पडत नाही आहे का, चैतन्य भाऊजींना कॉल करू, काय झालं असेल तिकडे. सायली विचार करत असते. तोपर्यंत प्रतिमात्या म्हणतात की सायली, अगं आज मी इथं दर्शनाला येण्याचं आणखी एक कारण आहे. सायली म्हणते, कुठलं. तर प्रतिमात्या म्हणतात, मी आज देवीकडे प्रार्थना करणारे दिवाळीला की सायलीला तिची जन्मदाते लवकरात लवकर भेटू देत. ते लोखंडे तुमच्याशी खूप वाईट वागले, त्या सगळ्या त्यांच्या चुकीची शिक्षा तुला नको मिळायला. तू खूप मोठी तपश्चर्या केलीस, त्याचं फळ तुला आता मिळायलाच हवं आहे. त्यामुळे आता आपण देवीच्या मंदिरात आलो आहे, तर मी प्रार्थना करणार आहे. मला तर असं वाटतंय की तू माझं आयुष्यच मला परत दिलंयस रविराज. माझी पूर्ण आई, माझं घर, माझा संसार हे सगळं मला तुझ्यामुळे परत मिळालं आहे. त्याच्यामुळे हे सगळं देवी आईच्या मनात होतं म्हणूनच घडलं गं. मग तसंच आता देवी आई तुला तुझे आई बाबासुद्धा परत देईल. अर्जुनला ती बाई विचार करून सांगत असते की नाही, तिच्या चेहऱ्यावरती अशी कुठल्याही प्रकारची खून नव्हती. हां, पण एक आहे, तिच्या खांद्यावरती भाजल्याची खून होती. अर्जुन लगेचच आश्चर्याने बघतो, खून आणि खांद्यावरती भाजल्याची खून म्हणजे काय. तर त्यावरती बाई म्हणते, ते काय ना की गल्लीतली पोर अशी खेळायची ना सगळी आणि रोजच्या रोज मारामारी व्हायची. त्यातल्या एका पोरांनी ढकललं बबलीला जोरामध्ये आणि ती जाऊन पडली ना एका फटफटीवरती आणि ती फटफटी होती गरम आणि त्या बाजूला ते फटफटीचे असतं ना ते बाजूला असते बघा ते गरम, काय असतं ते. त्यावर अर्जुन म्हणतो, सायलेन्सर. ती बाई म्हणते, हां सायलेन्सर तेच ते. तर त्याचा चटका बसला ना बबलीला, असं खांद्यावरती डाग झाला तिच्या. आणि तुम्हाला सांगू साहेब, असे डाग जे आहेत ना तर ते मेल्याशिवाय जात नसतात. अर्जुन म्हणतो, सायलेन्सरचा चटका म्हणजे फारच मोठा मार्क असेल ना. त्यावेळेस बाई म्हणते, हो म्हणजे काय, खूपच मोठा डाग बसलाय. हां, आता ह्या कोणा काही मेल्याशिवाय जातच नाहीत असं त्या बाईने सांगितल्यानंतर अर्जुन मनात विचार करतो की पण सायलीच्या खांद्यावरती तर अशी कोणतीच खून नाही आहे म्हणजे. आणि हा भाग इथंच संपलेला आहे. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला अतिशय विचित्र असा थरार बघायला मिळणार आहे की प्रतिमा आता महिपतला बघतात, त्याच्या हातातील आग बघतात आणि सायली तिथं नसते आणि हा सीन त्यावेळेस घडतो. आणि नंतर जेव्हा सायली येते त्यावेळेस सायलीला समजत नाही की प्रतिमात्या नक्की महिपतला बघून घाबरल्या का प्रतिमात्याला बघून, कारण प्रतिमात्या फारच घाबरलेल्या असतात. तर भेटूया उद्याच्या भागात. आणखी नवीन काय घडते ते बघायला. तोपर्यंत पाहत राहा माझी आवडती सिरियल आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत बाय.